आपल्याला वाटत हे जावा बा, पण हे साऱ्यात पुढे हजर राहते. गाव व्हायचं कोण सोडलं काही काही नाही. आणि कोणाच्या चांगलं होऊन दिलं नाही. एखाद्याच पोरीत जमलं का मोडून यायचं. त्याच्या भेनं त्याच लग्न झालं नाही. त्याचं लग्न झालं नाही, जवळजवळ 50-60 वर्षात झाला. तसंच होत. तसंच शेवटी एकटच राहिलं. म्हातारा म्हातारी मेले, त्याच्या बहिणीचे लग्न झाले, भावाचे झाले, एकटच वाड्यात. लोकांनी दिवळी केली की होळी करायचं. येडं होत हे, कोणाचंच ऐकत नव्हतं महाराज. आणि शेवटी एक दिवस देवळात आलं मारुतीच्या, आणि स्पीकर चालू केला आणि साऱ्या गावाला म्हणला, लोक हो काय इतके दिवस मी वाईट वागलो, उद्या मी साऱ्याची माफी मागणार आहे, आपण देवळा पुढं कार्यक्रम ठेवू. गेले घरी, वाड्यात एकटेच बसले आणि तसेच मेले. दादा मेले तसेच बसल्या बसल्या. सकाळी सारा गाव जमा झालं, कुठं गेले भाऊ, कुठं गेले भाऊ. दार उघडी ना वाड्याचं, लोकांनी दार मोडलं. हे तसेच होते, मेले होते का तसेच होते. गावकरी म्हणले जाऊ द्या. आदल्या दिवशी म्हणला मला माफी मागायची तुमची. गावकरी म्हणे चला आता याला आपण घेऊन जाऊ. ग्रामपंचायतने सरपंच घेतलं, नेऊन टाकलं वाड्याला. ते म्हणे याला जवळ नका जाळू म्हणे, हे मेलेलं आहे, येड मेलं म्हणे. महाराज तर ते असं बसलेलं होतं, रातभर दांडरलं. ते सरळ व्हायना काहीच व्हायना. याच्यावर बांधलं ते तिरडीवर. दादा असं झोपलं का पाय वर व्हायचे ते, आणि पाय दाबले का उठून बसायचं. रातभर कडाक झालं ते. लोक म्हणे या बाय मेलं तरी वायताक देत विटे, मेलय वायताक देतो. ते म्हणे याला तसं नाही घ्यायचं म्हणे, मग याच्या पायाला दोरी बांधा म्हणे. बांधली दोरी त्याच्या पायाला, चाललं उडीत. एवढ्यात पोलीसची गाडी आली. पोलीस म्हणे काय भानगड आहे. ते म्हणे नाही मेलं म्हणे. मेलं का मारलं म्हणे. मारून चाललंय. मेला असतं तर त्याला उचलून नेलं असतं. हे मारलं म्हणे साऱ्या गावाने. सारं गाव 3 महिने सेंट्रल जेल मध्ये पिठलं भाकर खात होतं. काही काही गेडी मेले तरी ना तरी काम दाखवतात.